मंगळवारी बीड जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन तर दारी आलंच, परंतु भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ देखील एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरात सुरू आहे। बघूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे हे मनोमिलन बीड जिल्ह्याच्या राजकारणालाच नव्हे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरू शकतं। बीड जिल्ह्यासह नगर, नाशिक, परभणी, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेलं मुंडे घराणं आहे। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जादू आजही कायम आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीतच धनंजय मुंडे यांनी राजकीय वाट वेगळी केली होती। मात्र त्यांच्या पश्चात आता पुन्हा एकदा पंकजा यांच्याबरोबर ते एकत्र येताना दिसतायत। राज्यात धनंजय मुंडे यांचा अजित पवार यांचं नेतृत्व मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला। त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढलेले दोघा बहीण भावाला एकत्र किंवा सोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता। परंतु ते एकत्र येणार का हा प्रश्न सर्वांसमोर होता। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गेल्या काही दिवसात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणीचं मनोमिलन होत असल्याच्या अनेक घटना घडल्या। कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त दोघं भेटले। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी घरी जाऊन पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि त्यांच्या मातोश्रींची भेट घेतल्याचं आपण बघितलं। मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार बीड जिल्ह्यात होते। परळीमध्ये सर्वांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय आणि आपण मिळून बीडचा विकास करणार असल्याचं सांगितलं आणि दोघं बहीण भाऊ एकत्र येणार की नाही याविषयी सुरू असलेल्या चर्चेवर पडदाच पडला। मी इथे या मंचाकडे जेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता, मला खूप गरम होत होतं। म्हटलं आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत। त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढलाय, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसतायत। आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या बहीण भावाने एकत्र राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो आणि हेलिकॉप्टरमध्ये धनंजयला पण घेतलं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या व्यासपीठावर आलेलो आहे। आता धनंजयने सांगितलंय या बीडचा विकास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करू, एक दिलाने करू। सरकार आपल्या पाठीशी आहे। त्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत। मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल, बीड असेल, काहीही पाहायची आवश्यकता नाही। आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल, बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल। आणि म्हणून हा मंच असाच आम्हाला दिसत राहील। पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत। यापूर्वी त्यांनी एकमेकांवर अनेकदा राजकीय टीका टिप्पणीही केली आहे। इतकंच नाही तर निवडणुकीच्या मैदानात दोघंही एकमेकांच्या समोरासमोरही लढलेत। एकदा पंकजा विजयी झाल्या
तर एकदा धनंजय मुंडे. आता मात्र प्रश्न उरतो तो पंकजा मुंडे कोणत्या मतदारसंघातून लढणार. येणाऱ्या काही दिवसात त्याचंही उत्तर मिळेल. तुम्हाला मुंडे बहीण भाऊ एकत्र येत असल्याबद्दल आणि त्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाला मिळालेल्या नवीन कलाटणीबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.